कणसुली जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि ओसरगाव पंचायत समितीची निवडणूक आहे। त्या मशाल चिन्हावर कणसुली जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ प्राची रुपेश आंबेडकर आणि माझी बायको ओसरगाव पंचायत समितीसाठी सौ चंदना चंद्रास राणे दोन मतं द्यायची आहेत आणि दोन मशालीला मतं द्यायची आहेत। नमस्कार, मी चंद्रास आत्माराम राणे, माजी उपसरपंच ओसरगाव आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून, रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे। मी गेले 25-30 वर्ष शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, आरोग्य वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो आणि विशेषतः अपघातग्रस्तांना मदत करतो म्हणून माझी प्रचंड जिल्ह्यात, महाराष्ट्रात दखल घेतली जाते। त्याचीच पोचपावती म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माझ्या पत्नीला मशाला चिन्हावर लढवण्याची ओसरगाव पंचायत समितीतनं संधी दिलेली आहे। त्याचं नाव आहे सौ चंदना चंद्रास राणे। मी जास्त काय बोलणार नाही। 7 तारीखला मतदान आहे, 9 तारखेला भराडीच्या जत्रे दिवशी मतमोजणी आहे आणि त्या दिवशी मतदानाच्या रूपाने विजयी उमेदवार म्हणून आम्ही कळसुली विभागातनं तिन्ही मशालीचा, आई जगदंबेचा, आई भवानीचा, आई भराडीचा विजय होणार आणि मशाल चिन्हावर आम्ही मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते, मतदार यांच्या पाठिंब्याने आम्ही निवडून येणार। मी केलेल्या कार्याची पोचपावती 100% ओसरगाव बोर्डानी वागद्याची जनता, मतदार, कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत, त्याची मला पोचपावती बायकोच्या रूपाने देणार, यामध्ये मला कोणत्याही प्रकारची शंका नाही। काय विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरला? मुद्दे भरपूर आहेत, निवडणुका येतात जातात, प्रत्येकाचे अनुभव सगळ्यांनी घेतलेले आहेत। बायको माझी राजकारणात पहिल्यांदा आहे, गृहिणी आहे ती, आणि सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे कालही मला बऱ्याच लोकांनी विचारलं की बबली तुमची पत्नी गर्भवती आहे। होय म्हटलं, गर्भवती असून सुद्धा ती निवडणूक लढवते, कोणासाठी लढवते तर एक 3 गावातल्या सर्वसामान्य मतदारांसाठी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी, सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी माझा नवरा लढू शकतो आणि प्रश्न मांडू शकतो। उपोषण हे मला शस्त्र मिळालेलं आहे आणि उपोषणातून मी काय करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण ओसरगाव तलावाचा सुशोभीकरणाचा प्रश्न असेल। भविष्यात माझा निवडणूक संपली, आचारसंहिता संपली, निवडणूक संपली, आम्ही विजयी उमेदवार म्हणून मी बोर्डवे रेल्वे स्टेशनचा 15-20 वर्ष पाठपुरावा करतोय, तोय ताकदीने उपोषणाच्या माध्यमातून मी सरकार दरबारी, राज्य शासन, केंद्र शासनाला जाग घालून मी त्याचा पाठपुरावा करणार आहे। हा अजेंडा बायकोच्या स्वरूपात मी असणार आहे। माझा मतदारांना काय आवाहन करा? या ठिकाणी कळसुली जिल्हा परिषद हा एकमेव तालुक्यात, जिल्ह्यात मतदारसंघ प्रामाणिक राहिलाय मतदारांशी। जर निवडणूक बिनविरोध झाली असती तर मतदारांना मतदान करण्याची आजच्या घडीला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना संधी मिळाली नसती, मतदान करण्याचा हक्कही राहिला नसता, पण तो आम्ही हक्क शाबूत ठेवला, अबाधित ठेवला आणि 13,000 मतदार संख्या असलेला हा मतदारसंघ कळसुली जिल्हा परिषद आणि आमचा 5,000 मतदारसंघ असलेला ओसरगाव पंचायत समिती मतदारसंघ, आम्ही मतदारांना मतदान करण्याची संधी दिलेली आहे। त्यामुळे कळसुली जिल्हा परिषदचे उमेदवार सौ प्राची रुपेश आंबेडकर यांना प्रचंड मतांनी मशालला मतदान करून विजयी करा। त्याचप्रमाणे कळसुली पंचायत समितीचे उमेदवार श्री मनोहर लक्ष्मण मालणकर यांनाही मशाल चिन्हावर विजयी करा आणि आम्हाला, माझ्या पत्नीला सौ चंदना चंद्रास राणे यांनाही प्रचंड मतांनी मशाल चिन्हावर विजयी करा, असं मी 8 गावातल्या आणि आमच्या मतदारसंघातल्या 3 गावातल्या मतदारांना, कार्यकर्त्यांना, ग्रामस्थांना मी कळकळीची हात जोडून विनंती करतो।